नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहे कशा प्रकारे अकाउंटिंगचे प्रश्न विचारतील. मी बेसिक क्वेश्चन सांगणार आहे जे तुम्हाला अशा प्रकारे विचारू शकतात आपल्याला एक्झाममध्ये, आणि त्या दृष्टीने प्रिपरेशन केले तर मला वाटतं फायद्याचं होईल. तर बघूया आपण आता कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जाणार आहे. मी फक्त 10 क्वेश्चन घेतलेत, पण त्याच्या रिलेटेड बघा असेच क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. तर पहिला क्वेश्चन बघा, फायनान्शियल अकाउंटिंगचे मी फक्त बघितलेत, ते पण बेसिक लेवलचे 10 क्वेश्चन बघितलेत. आणि असेच क्वेश्चन विचारण्याचे म्हणजे बेसिक तर असेच विचारणार आहेत मेजॉरिटी, आणि टफ तर विचारणार आहे, आणि मॉडरेट लेवलचे पण विचारणार आहेत. तर मी पहिले बेसिक तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे विचारणार आहेत. हे बघा, डॅश इज रेकॉर्डेड इन परचेस बुक. तर इथं मी डायरेक्ट ॲन्सर घेतलं क्रेडिट परचेसेस ऑफ अ गुड्स. अजून ऑप्शनमध्ये असेल कॅश परचेसेस ऑफ अ गुड्स. असे वेगवेगळे ऑप्शन असतील. तर हे बघा, याचं उत्तर आहे क्रेडिट परचेसेस ऑफ गुड्स, याचं उत्तर आहे. तर दुसरा प्रश्न बघा, इथे मी ऑप्शन थोडे लिहिले नाहीत, त्याबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे, पण क्रेडिट परचेसेस ऑफ अ गुड्स इज रेकॉर्डेड इन अ परचेस बुक. दुसरा क्वेश्चन बघा, ट्रान्झॅक्शन बिटवीन बिझनेस अँड ओनर, ते एन राहिला, ओनर आर रेकॉर्डेड फॉलोइंग डॅश कॉन्सेप्ट्स. म्हणजे बिझनेस आणि ओनरच्या मध्ये जे रेकॉर्ड होतं ट्रान्झॅक्शन, तेव्हा कोणता कॉन्सेप्ट फॉलो होतो. तर गोईंग कन्सर्न तर नाही होत, प्रोडन्स पण नाही होत, बिझनेस एंटिटी हा होतो, पिरियडिसिटी पण नाही होत, बिझनेस एंटिटी, याचं उत्तर आहे डी. थर्ड बघा, वन ऑफ द फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन इज. म्हणजे ते बेसिक तीन फंडामेंटल ॲझम्पशन आहेत, याच्यापैकी कोणतं ते फंडामेंटल ॲझम्पशन आहे. म्हणजे एक दिलं आहे त्यांनी, बघूया कोणतं आहे. मटेरियलिटी आहे म्हणजे ॲझम्पशन नाही आहे फंडामेंटल. बिझनेस एंटिटी पण नाही आहे, ड्यूल ॲस्पेक्ट पण नाही आहे. तर गोईंग कन्सर्न हे फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन आहे. 3 ॲझम्पशन आहेत, त्याच्यापैकी गोईंग कन्सर्न हे एक आहे. आता बघा इथे फोर्थ क्वेश्चन, ₹5,000 स्पेंड ऑन द ओव्हरऑलिंग ऑफ मशीन परचेस सेकंड हँड इज. हे म्हणजे 5,000 स्पेंड केलेत ओव्हर व्हॉल्यूम ऑफ मशीन ऑफ परचेस, म्हणजे सेकंड हँड मशिनरी परचेस केले, त्याच्यासाठी 5,000 स्पेंड केलेत ओव्हर व्हॅल्यूम. हा मित्रांनो एकदाच खर्च होतो, त्याबद्दल याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून करणार आहे, गृहीत धरणार आहे. डिफर्ड रेव्हन्यू एक्सपेंडिचर तर नाही आहे, रेव्हन्यू एक्सपेंडिचर नाही आहे, कारण ते परत नाही करायला लागणार आहे, ते एकदाच आपण करणार आहे. त्याबद्दल याचं उत्तर आहे सी, कॅपिटल एक्सपेंडिचर. बघा मित्रांनो, अशा प्रकारे क्वेश्चन विचारणार आहे. इफ सेल्स रेव्हन्यू आर ₹3 lakh, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ₹2 lakh, and operating expenses are ₹50,000. The gross profit is. याच्यात काय आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढायला सांगितलं आहे. तर ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला तर तुम्हाला माहीत पाहिजे. ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स मायनस COGS. तर सेल्स किती आहे इथे 3 lakh आहे, आणि COGS किती आहे 2 lakh आहे. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट किती 1 lakh. याचं उत्तर आहे 1 lakh. आणि हे बघा, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 50,000 यांनी दिलेले आहेत, हे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेले आहेत, कारण ऑपरेटिंग एक्सपेन्सेस COGSमध्येच ॲड आहेत. त्याबद्दल याचं उत्तर आहे 1 lakh. अशा प्रकारे बघा कॅल्क्युलेशन, एकदम इझी कॅल्क्युलेशन विचारण्याची शक्यता आहे. फक्त तुम्हाला थोडेफार फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील. चला आता बघूया 6वा क्वेश्चन. विच वन ऑफ देज इज नॉट अ कॉज ऑफ अ डिफरन्स इन बॅलन्स ॲज पर कॅशबुक अँड बॅलन्स ॲज पर पासबुक. म्हणजे काय प्रश्न विचारला आहे, कशाबद्दल याच्यात डिफरन्स येणार नाही कॅशबुक आणि पासबुकमध्ये. तर बघूया ऑप्शन, एरर इन कॅशबुक,
एरर इन कॅशबुक असेल तर डिफरन्स तर नक्की येणार. चेक डिपॉझिटेड अँड क्लिअर, हां याचं उत्तर आहे हे. चेक डिपॉझिट झालाय आणि क्लिअर पण झालाय, त्याबद्दल डिफरन्स काही राहणार नाही आहे कॅशबुक आणि पासबुकमध्ये. त्याबद्दल याचं उत्तर आहे बी, चेक डिपॉझिटेड अँड क्लिअर. एरर इन पासबुक हे नाही आहे, कारण पासबुकमध्ये एरर असेल तर ऑब्वियसली डिफरन्स येणार आहे. आणि चेक इश्यू, हे बघा, चेक इश्यू बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट, म्हणजे चेक इश्यू केला आहे पण प्रेझेंट नाही झालं पेमेंटसाठी, त्याबद्दल याच्यात पण डिफरन्स येणार आहे. तर याचं उत्तर आहे बी, चेक डिपॉझिटेड अँड क्लिअर. तर चला मित्रांनो 7वा क्वेश्चन बघूया आपण. अकाउंट रिसिवेबल नॉर्मली हॅज डॅश बॅलन्स. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे इझी क्वेश्चन पण विचारणार आहेत. आता अकाउंट रिसिवेबल म्हणजे काय, तर डेटर्स. तर डेटर्सला कोणता बॅलन्स असतो, तर डेबिट बॅलन्स. नॉर्मल क्वेश्चन, एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन आहे. डेबिट बॅलन्स, याचं उत्तर आहे सी, डेबिट बॅलन्स. अकाउंट रिसिवेबल म्हणजेच डेटर्स. हे ऑप्शन बघा, क्रेडिट तर नाही, अनफेवरेबल नाही आणि फेवरेबल पण नाही. तर याचं उत्तर आहे सी, डेबिट. चला पुढे बघूया आपण. 8वा क्वेश्चन बघा मित्रांनो. ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू. आता ग्रॉस प्रॉफिटचा इथे तुम्हाला फॉर्म्युला आला पाहिजे. तर ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला तुम्हाला आला तर याचं उत्तर येऊन जाईल. तर ग्रॉस प्रॉफिट, आता मागाशीच आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला त्याच्यातच ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला मी सांगितलं. ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक, हे तर नाही आहे कारण हे तर COGSचं आहे. नेट प्रॉफिट मायनस एक्सपेन्सेस, नेट प्रॉफिट तर P&L मध्ये येतो, त्याबद्दल हे पण नाही. सेल्स मायनस क्लोजिंग स्टॉक प्लस परचेसेस, हे पण नाही आहे. याचं उत्तर आहे डी, सेल मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. मगाशी आपण जो न्यूमरिकलमध्ये सॉल्व्ह केला त्याचाच फॉर्म्युला आहे हा. सेल मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट. याचं उत्तर आहे डी, 8 नंबरचं. आता बघा अजून एक फॉर्म्युला आहे. ओपनिंग स्टॉक इज इक्वल टू क्लोजिंग स्टॉक प्लस क्वेश्चन मार्क मायनस परचेसेस. तर मित्रांनो, आता ओपनिंग स्टॉकचा आता तू कन्फ्यूज भरपूर होतील मुलं की ओपनिंग स्टॉकचं काय आहे फॉर्म्युला. तर असं नाही आहे मित्रांनो, कारण COGSचा फॉर्म्युला लक्षात असेल तर तुम्हाला याचं उत्तर लगेच भेटून जाईल. हे बघा, ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक, हे हा फॉर्म्युला COGSचा आहे. त्यांनी काय केलं आहे, या उलटं सुलटं केलेलं आहे. ओपनिंग स्टॉकला इकडं केलं आहे, समजलं का तुम्हाला. ओपनिंग स्टॉकला इकडं केलं आहे, त्याबद्दल आता इथे काय येणार, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड येणार, बी. समजलं मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर. काय या फॉर्म्युल्यात अल्टीपल्टी करून त्यांनी असं बनवलं इक्वेशन. तर याच्यात कन्फ्युजन होऊ नका. तुम्हाला COGSचा फॉर्म्युला आला तर याचं उत्तर येऊन गेलं असतं. आता शेवटचा प्रश्न बघूया मित्रांनो. इन बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट व्हेन बॅलन्स ॲज पर कॅशबुक इज टेकन ॲज द स्टार्टिंग पॉईंट, देन इंटरेस्ट कलेक्टेड बाय द बँक ₹9,000 विल बी. आता मित्रांनो, हे बँक रिकन्सिलिएशनचा क्वेश्चन आहे. अशा प्रकारे तुम्हाला विचारू शकतात. स्टार्टिंग पॉईंट दिलेला असेल आणि तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन काढायचं असेल, उत्तर काढायला लागेल. तर आता हे काय आहे, स्टार्टिंग पॉईंट ऑफ द इंटरेस्ट कलेक्टेड बाय द बँक ₹9,000. याचं उत्तर आहे ॲड करावं लागेल आपल्याला. तर मित्रांनो, आम्हाला ही बघा, ही एक पद्धत मला माहीत आहे, कॅशबुक पासबुक, आणि हे सर्व इक्वेशनची पद्धत आहे. तुम्ही तुमच्यानुसार काढा. ॲडेड याचं उत्तर येतं, तुम्ही तुमच्यानुसार काढा. ही पद्धत मी तुम्हाला नक्की शिकवेल, पण तुम्ही आता सध्या तुम्ही ज्या पद्धतीने काढत आहात तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी सध्या हे सांगत नाही तुम्हाला, कारण आता कन्फ्युजन नको. आता एक्झाम आली आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने जी पद्धत वापराल ती वापरा. कारण बँक रिकन्सिलिएशनची भरपूर पद्धत आहे जे म्हणजे काढायची, पण माझी ही पद्धत आहे ती एकदम सोपी आहे. पण सध्या तुम्हाला कन्फ्युजन नको म्हणून मी तुम्हाला सांगत नाही हे कशी काढायची आहे. तर याचं उत्तर आहे ॲडेड.
9000 ॲडेड म्हणून येणार आहे. तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. आता मी तुम्हाला नंतर याच्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग आणि पण बेसिक क्वेश्चन कसे विचारू शकतात याबद्दल एक पण व्हिडिओ बनवेल.